आमचा पक्ष दानवेसाहेब फार सुंदर चाललाय या जिल्ह्यात. रडीचा डाव म्हणतात ना, रडीचा लहानपण नाही, बैदूर खेळता खेळता गोट्या खेळता नाही पटलं की रडायचं, मोठ्याने रडायचं. आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एवढं कल्याण झालं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा फॉर्म भरायला आलेले लोक सभा सुद्धा घेऊ शकले नाही आणि डायरेक्ट स्टेज मीडियावरती काय सांगतात, जिल्हा प्रशासनाने आम्हाला परवानगी. अरे बाया बाया बाया, अरे बाया बाया बाया, जडी आहेत का बाहेर नेमकं काय? मर्दासारखं बोला ना. तुम्ही काय बोलताय काय नाही. अर्ध्या तासात एसपीने सांगितलं तयारीत अगोदर 19 तारखेलाच परवानगी मिळाली होती यांना. अरे खोट बोल पण रिटून बोल, पण किती रिटून बोलाव हे सुद्धा कळायला पाहिजे ना, किती कळावं. आणि धनु भाऊ, आमचे भाऊ जे आहेत काय साहेब, त्यांना गुलालाची, त्यांची गुलालाची ॲलर्जी. आता बजरंग बाप्पाची निवडणूक लढवत आहेत ते, पण 100% आज फॉर्म भरायला येताना एक टेम्पो त्यांनी पंढरपूरला बुक्का आणायला पाठवला. त्यांची स्वतःची जिल्हा परिषदेची, तेही मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने असलेली पट्टी वडगावची निवडणूक सोडतात. ते अजून कुठेही निवडणूक जिंकलेले नाहीत. म्हणजे त्यांना बुक्का आवडतो का नाही? त्यांना बुक्काच आवडतो. 2009 ला मुंडे साहेब उभे राहिले लोकसभेला, मुंडे साहेब निवडून आले. हे नंतर स्वतः जी पुढची विधानसभेची निवडणूक झाली, फक्त एकट्या ताई साहेबच निवडून आल्या. 5 जागेवर आम्ही निवडून आलो. त्यांना त्याचा आनंद लुटता आला. नंतर 2014 ला हे आमच्याकडे आले, आम्ही तिकडे होतो. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याकडे आले, आम्हालाच. बाकी कोणी ज्यांनी आमदारक्या घेतल्या, मोठमोठ्याने पदं घेतली, ते कोणीही उभा राहिलं नाही. पवार साहेबांच्या शब्दाखातर मी उभा राहिलो. ते मला म्हणाले की हे वाटोळ करायला तिकडे गेले आले म्हणून. अहो, तुम्ही वाटोळ्याच्या दिशेने. मला शब्द टाकला, मी उभा राहिलो. मला माहित होतं निवडणुकीत काय होणार आहे ते. आमचे वास्तुशांती हरिनाम केशव होणार आहे ते माहित होतं. तरी सुद्धा त्यांच्या शब्दाखातर मी उभा राहिलो. आता का तुम्ही उभा राहिला नाही? पक्ष विरोधी का विरोधी पक्ष नेते तुम्ही का उभे राहिला नाही निवडणुकीला? वरून शब्द टाकला होता ना तुम्हाला. मग पक्षाच्या शब्दासाठी तुम्हीच उभा राहायचं, तुम्ही नाही राहिले. या गडी आणि आता आमचा पक्ष दानवे साहेब, असे काही लोक आहेत आमच्या पक्षात, असे काही लोक आहेत त्यांनी एवढं चांगलं काम केलं, एवढं चांगलं काम केलं की पवार साहेबाचाच अर्ज काढून टाकतो. स्वतः माड्यामधून पवार साहेबांचाच अर्ज काढून टाकला. अरे 1 बीडची मॅनेज सीट सोडा, 48 जागेवर ते रिव्हर्स गेली ही आघाडी एकाच सीटच्या पाठीमागामुळं. आणि ह्याचा दोष ह्या पक्षातल्या लोकांना. यांना विरोधी पक्ष नेत्याची बक्षिशी फक्त ताई साहेबांच्या वरती टीका करण्यासाठी, या घराला त्रास देण्यासाठी. 16 मंत्र्यांचे घोटाळे काढले म्हणता. कुठे घोटा नाही, अळा नाही, काहीच. आणि एकच माणूस फक्त तक्रार करीत राहतो, सतत ग्रामविकास विभाग, महिला व बाल कल्याणच्या विभागाच्या बाबतीत. दुसरं कोणीही तुम्हाला सांगतो बोलत नाही, फक्त तेच बोलतात. त्यामुळं आणि मध्ये मध्ये आमचे वाईट दिवस आलते. मी पाठिंबा दिला, भाजपाला पाठिंबा दिला. दानवे साहेब, तुम्ही आता प्रदेशाध्यक्ष, मी एकच न्याय मागतो तुमच्याकडे. बीड मध्ये 5 जिल्हा परिषद सदस्य मी,
भाजपला दिले. माझी चूक होती, पण अशीच घटना सोलापूरमध्ये घडली, अशीच घटना कोल्हापूरमध्ये घडली. आणि नंतर आता पण ते सगळे फायदे आपल्याच पक्षाचे, त्याच्यामुळे बोलतात येत नाही. काय न्याय दिलाय धनंजय महाडिक, त्यांच्या भाऊजाईंना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्यात त्या भाजपच्या. त्यांनी 10 सीट स्वतःच्या गाडीत बसून भाजपच्या ताब्यात दिले. ते आज लोकसभेचे उमेदवार आहेत कोल्हापूरचे. जे संजय मामा शिंदे भाजप पुरस्कृत अपक्ष जिल्हा परिषदचे सदस्य झाले, त्यांच्या भावाने 12 जिल्हा परिषदचे सदस्य भाजपला दिले. ते संजय मामा शिंदे माड्याच्या आज राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. आणि 18 नगरसेवक जगताप पिता पुत्रांनी भारतीय जनता पार्टीचे महापौर होण्यासाठी नगरमध्ये दिले. ते संग्राम जगताप सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत अहमदनगर दक्षिण. मग तिकडे एक न्याय आणि आमच्याकडं आम्ही बाहेर गेल्यावर काही अडचणीच्या काळात काय साहेब, हे जे पक्षविरोधी नेते आहेत हे आमच्या भागात यायचे. माझ्या विरोधात फार प्रयत्न केला. ते बजरंग बाप्पा बी घड्याळ वाटत होते फोटो काढायचे. सगळे लोक घड्याळ नसते वाटले तर 150 नाही 150-200 आलो. मधल्या वाईट काळात आले आष्टीमध्ये भाषण केलं पक्षविरोधी नेत्यांनी. बरं का, काय भाषण केलं? सुरेश धसचं आता काय राहिलं नाही. सुरेश धस कागद येशील म्हणले. कागद? अरे सुरेश धस कागद याचणारा नाही, तुम्हाला डोक्यावरचे केस उठायला लावणारे अवलाद. कुणाचा बी नाद करायचा आमचा नाही बरं का. त्याच्यामुळे तुमचं सावरा आम्हाला याचायला बेचायला लावू नका. अहो तुम्ही आता निकाल लागल्यावर तेच काम करा, बाकी काहीच काम करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि मी अधिकचा वेळ झालेला आहे, वेळ न घेता आमच्या प्रीतमताईंना आपण सर्व कार्यकर्त्यांनी मायबाप जनता जनार्दनाच्या दारामध्ये जाऊन, दुष्काळाच्या दाहकतेमध्ये ही निवडणूक आहे असताना सुद्धा योग्य त्या उपाययोजना करून दारोदार जाऊन पाया पडून कमळ या चिन्हाला मतदान घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या पालकमंत्री नामदार पंकजाताई, राज्याचे मंत्री रामजी शिंदे खोतकर साहेब, 2019च्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना व सर्व मित्र पक्षाच्या लोकप्रिय व लाडक्या उमेदवार प्रीतमताई, सर्व आमदार, स्टेजवरील सर्व पक्षाचे बसलेले सर्व कार्यकर्ते, समोर बसलेले सर्व मतदार बंधू, पत्रकार बंधू, जमलेल्या बंधूंनो, आज प्रचाराची पहिली सभा, जास्त बोलणार नाही. गेला तर हमारा तुटत नाही. 2014ची निवडणूक आपण ह्या ठिकाणी बघितली आहे. प्रीतमताईंना वर्ल्ड असं रेकॉर्ड ह्या ठिकाणी केले. स्वर्गीय मुंडे साहेब 2 वेळेस खासदार झाल्यानंतर त्याच्या आधीच्या खासदारकीच्या निवडणुका कधी होत होत्या आणि कधी नाही हे सुद्धा माहीत नाही. परंतु प्रीतमताईच्या माध्यमातून ही निवडणूक झाली, त्या प्रचंड मताने निवडून आल्या आणि ह्या बीड जिल्ह्याचा विकास जो गेल्या 70 वर्षामध्ये आपण कुठलंही काम ह्या ठिकाणी बघितलं नव्हतं, ते काम गेल्या 4.5 वर्षामध्ये आपण ह्या ठिकाणी बघितलेले आणि तेच काम पुढच्या काळासाठी करण्यासाठी आपल्याला परत एकदा प्रीतमताईला ह्या ठिकाणी निवडून द्यायचंय. आज निवडणुकीची सुरुवात झालेली आहे. उमेदवार आमच्या इथलाच आहे. काल परवा विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की जिल्हा परिषदला हबाड्याला हबाडा घेऊन आला म्हणले.
पण मी म्हणलं आमच्याकडं कापूस असेल सोयाबीन असेल याचे पैसे होते, परंतु त्या उमेदवाराकडे चंदनाचे पैसे होते, म्हणून आम्हाला तिथं आता कमी पडणार. परंतु निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आज ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जे राष्ट्रवादीची टोळी आज ह्या ठिकाणी कार्यरत आहे आणि ज्या विरोधी पक्षनेत्याला आमदार असताना सुद्धा आपल्या वडिलांना निवडून आणता आलं नाही, त्यांनी आमची बरोबरी करू नये. कारण आमचे वडील दानवे साहेब 1993 ला आमदार होते आणि असे कितीतरी माझे आमदाराचे बरोबर रस्त्याने राहिले, परंतु आम्ही या सर्व जनसामान्य लोकांच्या बरोबर राहून आमच्या वडिलांचं नाव आणि हमारा शब्द ह्या ठिकाणी टिकून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे माजलगाववाले असतील, केजवाले असतील, आंबेजोगाईवाले असतील, यांना कुणीच भेटलं नाही की आम्हीच हाबाडा भेटतो, आमच्यावरच टीका करते. तुम्ही खोतकर साहेब एवढं होऊन सुद्धा आता तुम्ही पुढे निघालात, परंतु निश्चित आज ह्या जिल्ह्यामध्ये कवा नाही ते विकासाचं राजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि हे राजकारण भविष्य काळामध्ये आपल्याला पुढे न्यायचं आहे. विरोधक म्हणतात काही ठिकाणी रस्ता झाला नाही, अरे 80% तरी रस्ता झाला ना, काही रस्ताच होत नव्हते पहिल्या काळामध्ये. त्या सुद्धा गोष्टीचा विचार आपण करायचा आहे. कुणी जातीमध्ये भांडणं लावील, आम्ही सुद्धा निवडणूक लढविलेली आहे, त्याच्यामुळे कुणीही कुठल्या याच्यामध्ये कुणाच्याही भूलतापाला या ठिकाणी बळी पडायचं नाही. निवडणूक सुरुवात झालेली आहे, 20-25 दिवस आहेत, अजून काही जास्त काही बोलायचं नाही. येणाऱ्या काळामध्ये समोरचे उमेदवार कसे बोलतील, काय बोलतील, त्याच्यावर आपण त्या ठिकाणी उत्तर देऊ. परंतु निश्चितच पंकजाताईचे नेतृत्व सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारं नेतृत्व आहे. ज्या नेतृत्वानं गेल्या 4 वर्षामध्ये आपल्या कामाच्या ह्याच्यातून आपला हा ठसा त्या ठिकाणी उमटीलाय, त्या ठिकाणी निश्चित आम्ही पुढे जाणार आहेत. दानवे साहेब आम्ही राष्ट्रवादी होतो, आम्ही निवडणूक लढविली, विरोधी पक्षाला आम्हीच आणलं, त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. पुन्हा बदामरावाचा नंबर लागला, त्यांना बाहेर काढलं. पुन्हा नंतर सुरेश अण्णाचा नंबर लागला, त्यांना बाहेर काढलं. पुन्हा नंतर आता जयदत्त अण्णाचा नंबर लागला, ते कुठे आहेत मला माहित नाही, ताईला त्यांनाच माहित आहे. त्याच्यामुळे आज ज्या विरोधी पक्षनेत्याला ज्यांनी विरोधी पक्षनेता केले असे आमचे पाहुणेच म्हणत होते, पाहुणे एवढेवाले, त्यांना तर कळलंच नाही, त्यांना कवा मागे केलं पुढे केले. त्याच्यामुळं आपण विश्वास ठेवू नका. जे चाललंय बीड जिल्ह्यामध्ये ते बरं चाललंय. आपलं नेतृत्व सक्षम आहे, सर्व जाती धर्माला घेऊन जाणारं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रीतमताईच्या माध्यमातून आपण या जिल्ह्याचा जो विकास झालाय त्या विकासाला पुढे चालना देण्यासाठी ह्या दोन्ही बहिणींना आपण बळकट द्यावं एवढीच विनंती ह्या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत.